मित्रांनो, आज जबरदस्त सेशन होणार आहे. आपले ग्रेट लीडर, ग्रेट मार्गदर्शक या डिजिटल प्रोजेक्टविषयी मार्गदर्शन करणार आहे. तर सर्वांनी आपापल्या टीमसोबत, आपापल्या साथी सहयोगीसोबत मीटिंगमध्ये बसणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो, दररोज नवनवीन लीडर्स या मंचावर मार्गदर्शन करण्यासाठी येत असतात. तर आपण कोणत्याही हालातमध्ये शिकणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आशा करतो सर्व लीडर्सने आपापल्या पार्टनरला कॉल केला असेल. आपण मीटिंगला स्टार्ट करत आहोत. गुड मॉर्निंग लीडर्स. या डिजिटल मंचावर मी दत्तात्रय यशवंत अराप सोनगावमधून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आपले ग्रेट अपलाईन माननीय श्री श्याम इंगळे सर यांनी या डिजिटल प्लॅटफॉर्मची सुरुवात आपल्याला करून दिली आणि हा डिजिटल प्रोजेक्ट आपल्यापर्यंत आणला, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. मित्रांनो, या प्रोजेक्टविषयी सातत्यपूर्वक मार्गदर्शन करणारे आपले ग्रेट मेंटर, बेहतर लीडरशिप असलेले माननीय श्री भीमराव पाटील सर यांचं पण खूप खूप धन्यवाद करतो, अभिनंदन करतो. मित्रांनो, तसेच आपण सर्वजण वेळात वेळ काढून या मंचावर उपस्थित झालात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. जसं की आपण जाणत आहात, आज जबरदस्त सेशन होणार आहे. आपले ग्रेट लीडर, ग्रेट मार्गदर्शक या डिजिटल प्रोजेक्टविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तर मित्रांनो, सर्वांनी आपल्या साथी सहयोगीसोबत मीटिंगमध्ये बसणं गरजेचं आहे. तर सर्वांनी आपले साथी सहयोगी या झूम सेशनला कनेक्ट झालेत की नाही रिचेक करून घ्या आणि आपल्या स्क्रीनशॉट ग्रुपमध्ये शेअर करा. मित्रांनो, सफलता का एक ही नारा, लगातार अटेंड करे हे झूम सेशन हमारा. मेटावेल झूम सेशन प्रेझेंटेड बाय प्रोफेशनल टीम इंडिया. चला तर मित्रांनो, थोडासा पण वेळ वाया न घालवता आज आपण ग्रेट पर्सनॅलिटी, ग्रेट लीडर यांच्या वाणीतून या प्रोजेक्टविषयी मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत. तर सर्वांनी डिजिटली हंड्रेडच्या सहाय्याने, डिजिटली फ्लॉवर बुकेच्या सहाय्याने त्यांचं मोस्ट वेलकम करूया. सो प्लीज वेलकम ग्रेट लीडर, ग्रेट मार्गदर्शक माननीय श्री योगेश विखे सर. प्लीज वेलकम सर. धन्यवाद अनब सर. तुम्ही मला या वेलकम. मंचावर बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद करतो. आणि हा मंच आपल्याला उभा करून दिला ते माननीय श्याम इंगळे सर यांचे पण मनापासून धन्यवाद करतो. आणि हा प्लॅटफॉर्म म्हणजे आपले जे मेंटॉर आहे माननीय भीमराव पाटील सर यांचे पण मनापासून धन्यवाद करतो. आणि ह्या कोर कमिटीचे मेंबर आणि न्यू पार्टनर यांनी वेळात वेळ काढून ह्या प्रोजेक्ट विषयी माहिती ऐकून घेण्यासाठी आले त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद करतो. मित्रांनो, अनाप सरांनी माझी ओळख करून दिली, पण माझं कर्तव्य म्हणून मी माझी ओळख करून देतो. मी योगेश मुरलीधर विखे, लोणी प्रवारा इथनं हा प्रोजेक्ट रन करतोय मित्रांनो. साधारण 1 वर्षाचा काळ उलटून गेला, म्हणजे 12 ते 14 महिने होत आले मित्रांनो ह्या प्रोजेक्टमध्ये मी काम करतोय. मी एक शेतकरी कुटुंबातला असल्यामुळं मला हे प्रोजेक्ट विषय एवढं असं सातत्यपूर्वक माहिती नव्हती मित्रांनो, का ह्या प्रोजेक्टमध्ये काय करायचं किंवा काय नाही. फक्त एक श्याम इंगळे सरांवर पूर्णपणे विश्वास होता आणि विश्वासाच्याच याच्यावर जोरावर ह्या सिस्टममध्ये मी सक्सेसफुल झालो मित्रांनो. सांगायचं तात्पर्य एकच, का शेतामध्ये खूप राबून पण म्हणावा एवढा पैसा भेटत नाही मित्रांनो. अपार कष्ट करायचे आणि निसर्गाच्या याच्यावर आपली शेती अवलंबून असते मित्रांनो. पैसे भेटतात नाही असं नाही, पण त्या सिस्टीम म्हणजे इतके पैसे भेटत नाही. पण ह्या प्रोजेक्टमध्ये मी काम करतोय मित्रांनो. काम करता करताच खूप काही पैसे येऊन जाते, आपल्याला कळत पण नाही का एवढा मोठा प्रोजेक्ट आहे हा मित्रांनो. फक्त हा प्रोजेक्ट व्यवस्थित समजून जर घेतला आणि सातत्यपूर्ण या प्रोजेक्टमध्ये जर काम करत राहिलो, तर प्रत्येक जण ह्या सिस्टीममध्ये
विजय होईल मित्रांनो. कारण येणारा काळ हा सर्व टेक्नॉलॉजीची 2030 पर्यंत प्रत्येकाला जाणीव होईल ह्या प्रोजेक्ट विषयीची. कारण एकाच प्रोजेक्टमध्ये म्हणजे एकाच छताखाली कमीत कमी आपल्याला 20 ते 22 ठिकाणाहून उत्पन्न येणार आहे मित्रांनो. हा एवढा मोठा प्रोजेक्ट आहे. हा प्रोजेक्ट नुसता आपल्या भारतापुरता मर्यादित नाही, तर पूर्ण वर्ल्डमध्ये चालतो मित्रांनो. आता तुम्ही विचार करा, एवढे मोठा प्रोजेक्ट जर आपल्याला आपल्या नशिबाने भेटला, तर आपण त्यामध्ये व्यवस्थितपणे समजून आपल्या सीनियर असो किंवा आपले ग्रेट लीडर असो, हे प्रत्येकाला जर त्यांनी ज्या पद्धतीनं काम करायला लावलं, त्या पद्धतीनं जर काम केलं मित्रांनो, तर याच्यामध्ये 100 नाही 1001% ह्यामध्ये सिस्टममध्ये सक्सेसफुल होऊ मित्रांनो. कारण आम्ही जेवढे लीडर आहे, हे घडले फक्त श्याम इंगळे सरांमुळेच. कारण आम्ही कधी ह्या मंचावर कधी बोललो नाही मित्रांनो किंवा कुठल्या प्रकारचं हे माहिती नव्हतं. आज मी सर्वसामान्य एक व्यक्ती आहे. पण ह्या डिजिटल प्रोजेक्टवर मीटिंग देतो म्हणजे माझं भाग्य आहे का मी ह्या सिस्टमला धरून राहिलो आणि सरांचं मार्गदर्शन वेळोवेळी भेटत गेलं मित्रांनो. म्हणून या सिस्टममध्ये आपण सक्सेसफुल झालो. आता सांगायचं तात्पर्य का ह्या सिस्टममध्ये जे आपले सीनियर सांगतात, जर आपल्याला प्रोजेक्ट जर कळाला नसेल, तर समजून घ्या. समजून घ्यायच्या आधी आपण आपली जॉइनिंग करून घ्या मित्रांनो. जॉइनिंग केल्या-केल्या आपण ज्या सिस्टमनं काम सांगितलं त्या पद्धतीनं जर काम केलं, तर कमी वेळात भरपूर पैसे येतात मित्रांनो. कारण मी वैयक्तिक त्याच्यातून गेलेलो. ज्यावेळेस सरांनी मला प्रॉपर प्लॅन सांगितला. प्लॅन समजला, पण एवढा काही समजला नाही. पण एक विश्वासाने मी त्यामध्ये जॉइन होऊन गेलो मित्रांनो आणि मला एकाच आठवड्यात कमीत कमी दीड पावणे ₹2,00,000 आले मित्रांनो. म्हणजे हा वेगळा प्रोजेक्ट आहे. मी आधीच सांगितलं का ह्या प्रोजेक्टमध्ये फक्त मन लावून काम करा. जेणेकरून आपल्याला तर पैसे येणारच आहे, पण आपल्याबरोबर जे आपले को-पार्टनर आहेत त्यांना सुद्धा पैसे येतील. कारण हा प्रोजेक्ट परत, परत मी तेच वाक्य तुम्हाला सांगतोय मित्रांनो, कारण येणाऱ्या काळात 2030 पर्यंत जग हे आपलं सगळं एआय टेक्नॉलॉजीकडे जाणार आहे मित्रांनो. कारण हे आपलं जे प्रोजेक्ट चालतो हे सगळं त्याच सिस्टमवर आधारित. आता हे स्क्रीनवर दिसतं मित्रांनो तुम्हाला, हे मिस्टर लाडो ओकाटनिको यांना 13 वर्षाचा ब्लॉकचेनचा प्रदीर्घ अनुभव आहे मित्रांनो. हे रशियन व्यक्ती आहे. आपला हा प्रोजेक्ट 29 जून 2022 रोजी रशियातनं स्टार्ट झाला मित्रांनो. ह्या लाडू सरांनी एक विचार केला का गरीबातला गरीब माणूस कसा या सिस्टममध्ये येऊन करोडपती होईल. आता लोकं म्हणतात आपल्या परिसरात हा करोडपती, तो करोडपती. पण ह्या सिस्टममध्ये हजार नाही तर लाख लोकं करोडपती झाले मित्रांनो. अगदी 3 वर्षाच्या आतच. तर येणारा काळ हा किती मोठा राहील ह्या प्रोजेक्टसाठी तुम्हीच विचार करा. कारण संधीचं सोनं करायचं हे आपल्या हातात आहे मित्रांनो. सर नेक्स्ट आपल्याला स्क्रीनवर दिसतं मित्रांनो, एक सेंट्रलाइज सिस्टम आणि आणि डिसेंट्रलाइज सिस्टम. सेंट्रलाइज सिस्टममध्ये एक कंपनी असतो, एम-डी असतो, ऑफिस असतं, प्रॉडक्ट असतो, ॲडमिन आणि सगळ्यात महत्त्वाचं बँक अकाउंट. तर आपण ज्या सिस्टममध्ये काम करतो मित्रांनो, इथं एक क्रिएटर असतो, ऑफिस नसतं, प्रॉडक्ट नसतं, सर्वात महत्त्वाचं बँक अकाउंट पण नसतं मित्रांनो. म्हणजे आपण कोणाला पैसे पाठवत नाही, कोणी आपल्याला पैसे देत नाही. पण याच्या आधी जे मार्केटमध्ये जेवढ्या कंपन्या आल्या, या सगळ्या सेंट्रलाइज सिस्टममध्ये आल्या मित्रांनो. म्हणजे ज्या सिस्टममध्ये त्यांना पैसे कमवायचे होते, म्हणजे त्यांचं पोट भरेपर्यंत त्यांनी पैसे कमवले आणि नंतर ती सिस्टम बंद झाली. बंद झाली म्हणजे लोकांकडून त्यांनी पैसे घेतले. त्यांचं पूर्ण जेवढं असेल म्हणजे जे पैसे आपण देतो, हे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जातात मित्रांनो. पण आपण ज्या सिस्टममध्ये काम करतो, यामध्ये 100% पैसे हे आपल्या कम्युनिटीमध्ये वाटले जातात मित्रांनो, ना की आपण कोणाला पैसे पाठवत नाही. कारण जगामध्ये खूप काही कंपन्या आलेल्या आहे. याच्या आधी जे प्रॉडक्ट बेसमध्ये लोकांनी काम केलंय, यांना फक्त एक वेगळेच अनुभव आलेले आहे मित्रांनो. कारण ते बंदच पडतं, की 6 महिने चालतं, वर्षभर चालतं. त्याच्यापुढं ही सिस्टम चालत नाही. कारण सेंट्रलाइज सिस्टममध्ये आत्तापर्यंत लोकं खूप डुबले गेलेले आहे. पण आपण ज्या सिस्टममध्ये काम करतो, ही डिसेंट्रलाइज सिस्टम आहे मित्रांनो. कारण आज सातत्यपूर्व आपल्या प्रोजेक्टला 3 वर्ष कंप्लीट झाले मित्रांनो.
आपण 4थ्या वर्षात पदार्पण केलं आहे मित्रांनो. जर हा प्रोजेक्ट बंद जर पडला असता तर सुरुवातीलाच पडला असता. पण हा बंद न पडणारा प्रोजेक्ट आहे मित्रांनो. हा पिढ्यानपिढ्या चालणारा प्रोजेक्ट आहे. येणाऱ्या काळात तुम्हाला सगळं दिसेल. फक्त सिस्टमनं सांगितलं त्या पद्धतीनं काम करा मित्रांनो. कारण जो सिस्टमला धरीन आपले जे गुरु आणि महागुरु यांचे सल्ले ऐकन तोच ह्या सिस्टममध्ये सक्सेसफुल होतो मित्रांनो. कारण जे गुरु आपल्याला सांगतात त्याच पद्धतीनं आपण काम करायचं. सर नेक्स्ट. तर आपल्याला समोर दिसतंय ब्लॉकचेन सिस्टम. तर असंख्य कॉम्प्युटर एकमेकांनी हॅशने कनेक्ट केलेलं असतं मित्रांनो. ज्यावेळेस हे हॅशने कनेक्ट केलेलं असतं मित्रांनो, म्हणजे कुठल्याही प्रकारचं याच्यात हेराफेरी करता येत नाही. जसं जुन्या काळात मुनीम जे होते त्यांनी जमा केला किंवा 1,000चे 10,000 केले. ते खाडाखूड करून ते जमत होतं. पण ह्या ब्लॉकचेन सिस्टममध्ये अशी कुठलंही काही करू शकत नाही मित्रांनो. सर जर आपले मिस्टर लाडू कोकटनिको सर जरी म्हणले का यात हेराफेरी करायची, तर त्यांना पण तो अधिकार राहिलेला नाही मित्रांनो. कारण ते मालक नाही तर क्रिएटर झालेले आहे मित्रांनो. म्हणून आपला जो प्रोजेक्ट चाललाय हा टोटल ब्लॉकचेन सिस्टममध्ये आहे. कारण 2008-9 साली बिटकॉइन म्हणून हे प्रत्येकाने ऐकलंय, आता ऐकतायत. पण बिटकॉइन हा 2008-9 साली लोकांना माहीत नव्हता. काय आहे बिटकॉइन किंवा काय? पण तो बिटकॉइन ब्लॉकचेन सिस्टममध्ये टाकलेला होता मित्रांनो. म्हणून वेगवेगळे देश, अमेरिका देश म्हणजे बलाढ्य देश त्या बिटकॉइनला बंद करण्याचा प्रयत्न करत होते. पण तो बंद झाला नाही. का झाला नाही? कारण तो ब्लॉकचेन सिस्टममध्ये आहे. आणि आपला जो प्रोजेक्ट आहे हा टोटल ब्लॉकचेन सिस्टमवरच काम करतोय मित्रांनो. कारण येणाऱ्या काळात हे प्रत्येकाला दिसन 2030 पर्यंत हा प्रोजेक्ट जगाच्या पाठीवर टॉप 10 मध्ये येणार आहे मित्रांनो. सर नेक्स्ट. स्क्रीन मित्रांनो आपल्याला स्क्रीनवर दिसतं हे 3 प्रकारचे व्हॉलेट आहे. टोकन पॉकेट, मेटामास्क आणि ट्रस्ट व्हॉलेट. तर आपण ज्यावेळेस आपलं एखादा पार्टनरला आपण ह्या सिस्टममध्ये आणायचं, त्यावेळेस या तिन्हीपैकी कुठलं एक व्हॉलेट मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आणि त्याला ज्यावेळेस आपण डाउनलोड करू, त्यावेळेस त्याच्यात 12 अंकी एक की येते. ती कीचा फोटो काढायचा नाही, पण प्रॉपर लिहून घ्यायचं मित्रांनो आणि त्याला लॅमिनेशन करायचं. लॅमिनेशन करून आपण जे महत्त्वाचे कागद आहे, तिथं ते ठेवून द्यायचं. जेणेकरून आपला मोबाईल हरवला, फुटला किंवा नवीन घेतला, तर त्या की टाकून परत आपल्याला आपलं जेवढं आपलं त्याच्यामध्ये आहे संपत्ती तेवढी ती परत आपल्याला भेटेल. पण हा फोटो कोणाला काढून द्यायचा नाही. कितीही जवळचा व्यक्ती असला, फक्त आपले जे फॅमिलीतले मेंबर आहे, त्यांनाच सांगायचं का बाबा ह्या सिस्टममध्ये आपण जे काम करतोय, हा त्याची की आहे. ही की जपून ठेवा. आणि हे सगळं चालतं मित्रांनो डॉलर सिस्टममध्ये. आता एका डॉलरची किंमत ही आपल्याला स्क्रीनवर दिसतं मित्रांनो, हा प्रोजेक्ट कधीही बंद नाही होणार. 100% पैसा हा कम्युनिटीमध्ये वाटला जातो. ब्लॉकचेन डिजिटल प्रोजेक्ट आहे मित्रांनो. नो आर-वाय सिस्टम म्हणजे ₹1,00,000 द्या, मी तुम्हाला 2,00,000 करून देतो. 2,00,000 द्या, ₹4,00,000 करून देतो. असा कुठलाही या सिस्टममध्ये नाही. प्रोजेक्ट चालला तर क्रिएटरला पैसे जाणार आहे मित्रांनो. प्रोजेक्ट बिझनेस करण्यासाठी आपल्याला फक्त आपला आवश्यक असतो तो Android मोबाईल आणि ट्रस्ट वॉलेटचं नॉलेज. तर आपण या सिस्टममध्ये काम करणार आहे, हे आपल्याला स्क्रीनवर दिसतं मित्रांनो. तर आपला हा ज्या प्रोजेक्टचा मेन गाभा आत्मा म्हणू आपण. तर हे आपल्याला जे दिसतात हे 12 स्लॉट, 12 घरं म्हणा, काय ज्याला जसं व्यवस्थित वाटेल त्या पद्धतीनं म्हणा. त्यामध्ये जे असतं S6 आणि S3 हे 2 प्रकारचे आपल्याला हे या 12 घरामध्ये दिलेले आहे मित्रांनो. वेगवेगळे म्हणजे अ, हे स्क्रीनवर दिसतं. पहिली लेव्हल $10 आहे मित्रांनो. दुसरी ही $18, तिसरी $32.4, चौथी 58.32 डाय, पाचवी हे 104.98, सहावी 198.96, सातवी लेव्हल ही 340.12, आठवी ही 612.2, नववी ही 1101 म्हणजे 1101 आणि 10वी आहे मित्रांनो 1983.60 आहे. 11वी ही 3570.47 डॉलर.
आणि 12वी म्हणजे शेवटची जी लेवल आहे ती $6,426.84 डाय. तर मित्रांनो, हे तुम्हाला जे आपले यामध्ये जे 12 घरं दिसतात मित्रांनो, हा पूर्ण जो सिस्टममध्ये काम करायचं हे फक्त ह्याच 12 घरावर याला आपल्याला जे स्क्रीनवर दिसतं मित्रांनो, पहिलं जे आहे आपलं हे $10 आहे चं घर आहे. तर $10 ज्यावेळेस आपण यामध्ये 2 लोकं आणणार मित्रांनो, त्यावेळेस हे $18 येणार मित्रांनो आपल्याला. आणि S3 मध्ये जे काम करतात हे 3 लोकं काम करतात. म्हणजे जे 3 लोकं आता नेक्स्ट तुम्हाला सर नेक्स्ट. आपल्याला हे स्क्रीनवर दिसतं मित्रांनो. रॉयल्टी पोलमध्ये आपल्याला जे इन्कम आपण करणार आहे मित्रांनो, तर तर पहिल्या घरामध्ये आपल्याला $10 येतात मित्रांनो. आणि त्यामध्ये $1 हे पोर्टफोलिओमध्ये जातात मित्रांनो. म्हणजे आपल्याला $9 येतात. आणि जे दुसरं घर आहे त्यात $18 येतात. त्यामध्ये ज्यावेळेस सुरुवातीला आपलं हे काम चालू होतं मित्रांनो पहिल्या घराचं, तर 9 $9 येतात. तर आपल्याला 3 याचं पेमेंट येतं म्हणजे $27 येतात मित्रांनो. असं म्हणजे पहिल्या घरापासून सुरुवात करत आपण शेवट 12व्या घरापर्यंत गेलो, तर ह्या सिस्टममध्ये फक्त एकच आहे, का जो माणूस ह्या रॉयल्टी जस्ट रॉयल्टी वगैरे यात जो माणूस यात सिस्टममध्ये इन्क्रिमेंट करीन, त्याला हे रॉयल्टी पोर्टफोलिओमधून प्रत्येकाला इन्कम येणार आहे मित्रांनो. मग आपण त्या पद्धतीनं काम करायचं आणि लवकरात लवकर आपल्याला कसं या सिस्टममधून मी तुम्हाला मगाशी म्हणलं होतं, वेगवेगळे प्रकारचे 22 प्रोजेक्ट आहे मित्रांनो याच्यात. त्यापैकी हा म्हणजे येणारा काळ हा तुम्हाला दिसेलच का कुठल्या प्रोजेक्टमधून कसं-कसं येणार आहे. पण टेक्सटाईलमध्ये जर काम केलं मित्रांनो आपण, तर यामध्ये 100% पैसे लगेच येतात मित्रांनो. वेळ म्हणजे किती रात्री तुम्ही 12ला जॉइनिंग करा, रात्री 2ला करा, तरी इन्स्टंट पेमेंट येतं. पेमेंट आपलं कुठेही थांबत नाही मित्रांनो. सर नेक्स्ट. तर स्क्रीनवर दिसतं मित्रांनो तुम्हाला हे $10 म्हणजे जे लाल गोळे दिसतात, हे 1 आणि 2 हे हे 2 याचे पैसे आपल्या सीनियरला जातात आणि 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबरचे पैसे आपल्याला येतात आणि 6 नंबरचा गोळा रिकामा होतो म्हणजे रिसायकल होती. म्हणजे हे घर परत रिकामं होतं त्यामध्ये माणसं येण्यासाठी सुरुवात होती. पण आपल्याला ह्या सिस्टममध्ये कमीत कमी प्रत्येक लीडरला एकच विनंती आहे, का कमीत कमी 4 घरं घ्या. 4 घरं घेतल्यानंतर त्याला पण इन्कम येतो आणि आपल्याला पण येतो. मित्रांनो म्हणजे जे एखादा पार्टनर आपला सुरुवातीला आला, तर 4 घरं जर त्याचे ओपन असेल, तर त्याला पहिल्या घराचे पेमेंट येत नाही, दुसऱ्याचं येत नाही, पण तिसऱ्याचं इन्स्टंट लगेच त्याला पेमेंट येतं मित्रांनो. आणि चौथं त्याचं ओपन असल्यावर. म्हणजे सुरुवातीला फक्त एकच काय म्हणायचं आहे, का ह्या सिस्टममध्ये प्रॉपर जे सांगितलं त्याच पद्धतीनं काम झालं. आणि आता सर आपल्याला नेहमी मीटिंगमध्ये एक वाक्य सांगतात, का पहिल्या घरापासून तर 4थ्या घरापर्यंत प्रत्येकाने जर या 4थ्या घराची जर सायकल 10 वेळेस जर फिरवली, तर आपल्याला कमीत कमी 1000 कॉइन येणार आहे मित्रांनो. सी-एस कॉइन. हे सी-एस कॉइनचं गणित खूप मोठं आहे. मी ते पुढे सांगणारच आहे तुम्हाला. पण आपल्याला कमीत कमी पहिल्या घरापासून तर 12व्या घरापर्यंत 6-6 लोकांची टीम करून जर नेली, तर कमी वेळात खूप काही जास्त पैसे कमवू शकतो मित्रांनो. कारण त्या सिस्टमला फक्त सांगितल्याप्रमाणे जर काम झालं तर. कारण इथं फक्त एका घरात एकच आयडी ओपन करायचं आहे. जेणेकरून 2, 3, 4 असे कुठलेही आयडी ओपन करायचे. एक आयडीवर सगळ्या घरांनी मिळून जर काम केलं, तर ते काम लवकर आणि जास्त म्हणजे कमी वेळात आपण जास्त पैसे कमवू शकतो मित्रांनो. सर नेक्स्ट. आता तुम्हाला जे स्क्रीनवर दिसतं मित्रांनो, वाय म्हणजे आपण स्वतः. आपण जे 2 पार्टनर आणणार आहे, 1 आणि 2 आणि त्यांच्याकडून 2-2 करून घ्यायचे. 3 आणि 4, 5 आणि 6. तर ज्यावेळेस हा पहिल्या घराची ज्यावेळेस आपण एक पार्टनर म्हणजे पहिलं घर आपण ज्यावेळेस ओपन करणार $10 त्यामध्ये 9 3 याचे पैसे आपल्याला येतात. म्हणजे 9 त्रिक $27 येतात मित्रांनो.
म्हणजे भारतीय मुद्राने 2538 रुपये आपल्याला येतात मित्रांनो. आपल्याला फक्त काय 2/4 मॅट्रिक मध्ये काम केलं तर काम हे प्रॉपरच असतं मित्रांनो. सर नेक्स्ट. आता मी तुम्हाला थोडक्यात, आता माझा प्लॅन प्रेझेंटेशन इथं संपलाय, पण मी तुम्हाला थोडक्यात एक 5 मिनिटात CS कॉइन विषयी माहिती सांगतोय. तर CS कॉइन आपला जो आहे तो पहिला SC कॉइन होता मित्रांनो. ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस हा कॉइन 22 ते 23 रुपयाला होता आणि प्रत्येक लीडर आपला सांगतच चाललाय मित्रांनो का प्रत्येकाने कमीत कमी 10, 20, 30, 40, 50 ज्याला जेवढे वाटेल तेवढे कॉइन घेऊन ठेवा. कारण येणाऱ्या काळात म्हणजे आज तुम्ही विचार करा, फक्त 2च दिवसात जो कॉइन 3.10, 3.80, 2.80, 3 ह्या रेंजमध्ये चालला होता. तर आज तो $5 गेला मित्रांनो. म्हणजे 2 दिवसात एका कॉइन मागं 210 ते ₹190 एवढे वाढले मित्रांनो. म्हणजे एवढ्या कमी वेळात, म्हणजे 2 महिने जी मी मगाशीच म्हणलं, ह्या सिस्टममध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट लॉन्च होतोय. तर आपलं जे प्रोजेक्ट येणार आहे हे TNS वरच येणार आहे. TNS वर ज्यावेळेस आपलं जे हे प्रोजेक्ट येणार आहे, आपण आता डायनी खरेदी विक्री करतो, म्हणजे आपण ओपन करायला डाय पाहिजे. पण आता जो 30 तारखेनंतर प्रत्येकाला हे CS कॉइननीच आपल्याला आपली घरं ओपन करायला लागणार आहे मित्रांनो. ज्यावेळेस हेच कॉइनच्या ज्यावेळेस त्याची मागणी वाढणार आहे, त्यावेळेस कॉइनचे रेट खूप जास्त हाय होणार आहे मित्रांनो. कारण येणाऱ्या काळात आहे ना, हे प्रत्येकाला दिसन का प्रत्येकाने कमीत कमी 10-20 तरी कॉइन घ्या मित्रांनो. वेळ कमी आहे, फक्त एक 4-8 दिवसच राहिले. त्यानंतर हा कॉइन इतका स्पीडनी पुढे जाणार आहे, आपल्याला कळणार पण नाही मित्रांनो. आज तुम्ही विचार करा $5 पर्यंत गेला आहे. एक 15 दिवसात, 20 दिवसात, महिन्यात त्या हिशोबाने तो कॉइन खूप काही जादू करणार आहे मित्रांनो. फक्त एक विश्वास ठेवा या सिस्टमवर आणि प्रत्येकाला एकच सांगणं आहे का आपले सीनियर जे सांगतात त्या पद्धतीनं काम करा. कारण सीनियरचा अभ्यास भरपूर असतो मित्रांनो. त्यांचा हात धरून जर चाललो तर आपण ह्या सिस्टममध्ये 100% सक्सेसफुल होतो मित्रांनो. तर प्रत्येकाला एकच विनंती आहे का जर कॉइन घेतले असेल तर ठीक आहे, नसेल घेतले तर घ्या. पैसे नसेल तर ह्या सिस्टममध्ये प्रॉपर काम करा. माणसं कमवा, जे डाय येतील त्यापासून कॉइन घ्या मित्रांनो. वेळ कमी आहे तुमच्याकडं. सर, बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. बॅक टू होस्ट अनाप सर. थँक्यू सर. मित्रांनो, आज माननीय श्री योगेश विखे सर यांनी जे आज आपल्याला स्लाइड बाय स्लाइड जे मार्गदर्शन केलं, अतिशय सुंदररित्या त्यांनी आपल्याला समजून सांगितले आहे. मित्रांनो, समज गए तो पैसा ही पैसा, नहीं समजे तो पहिले जैसा. जे सरांनी कॉइन विषयी मार्गदर्शन केलं, अतिशय सुंदररित्या त्यांनी सांगितले आहे. तर मित्रांनो, प्रत्येकानं कॉइन घेऊन ठेवणं गरजेचं आहे, कारण हेच आपल्याला काही दिवसात खूप आपल्याला रिटर्न देऊन जाणार आहे. तर मित्रांनो, सरांचं सर्वांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. मित्रांनो, यानंतर आपले ग्रेट अपलाईन माननीय श्याम मिंगळे सर हे आपल्याला 1040 रुपयाची जी जादू आपण जॉईनिंगची जी जादू आहे तर त्याविषयी ते मार्गदर्शन करणार आहे. तर त्यांना मी या मंचावर आमंत्रित करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. प्लीज वेलकम सर. ओके, थँक्यू सर. वेलकम सर. नमस्कार मित्रांनो. आज जे प्लॅन प्रेझेंटेशन झालंय योगेश सरांनी दिलंय जबरदस्त. तर त्यांनी जे सांगितलं होतं की 4 स्लॉट किंवा 4 घरं घेऊन जर काम चालू केलं तर तुम्ही 2 ते 2.5 महिन्यामध्ये 1000 कॉइन कमवू शकता. बरोबर, तो एक पार्ट झाला. पण एखाद्या व्यक्तीकडे जर समजा पैसा कमी आहे, काय करायचं? 11,000 रुपये नाही तर काय करायला पाहिजे त्याने? तर आपण एक पूर्वी 1-1.5 महिन्यापूर्वी आपण हे डेली प्लॅन चालू होता आपला 1040. याला वेळ लागल. हे 1040 ची जादू व्हायला वेळ लागतो कधी कधी. पण तुमच्याकडे कम्युनिटी असेल तर फास्ट होऊ शकतो. ज्या लोकांकडे चांगल्या पद्धतीत पैसा आहे ते ज्यादा स्लॉट घेऊन काम चालू करतील. आणि ज्यांच्याकडे कमी पैसा आहे पण इच्छा फार मोठी आहे तर ते लोक 1040 चा पण स्लॉट घेऊन काम चालू करू शकतात. आपण जास्त वेळ नाही
फास्ट मध्ये समजा थोडस. तर 1040 ची जादू काय ते बघू आपण. सर्वप्रथमतः या बिझनेस मध्ये येण्यासाठी 1040 रुपये लागतात किमान. जास्तीत जास्त तुमचे स्वप्न मोठे, तुम्हाला इन्स्टंट पैसा पाहिजे, लवकर पैसा पाहिजे असेल तर तुम्ही 4 स्लॉटने या बिझनेस मध्ये येऊन तुम्ही मोठ्या स्वरूपात पैसा कमवू शकता. ज्या ज्या लोकांना 1000 कॉईन कमवायचे त्यांनी 4 स्लॉटने घ्यायचे. ज्यांना कमी म्हणजे पैशाची अडचण आहे त्यांनी 1040 ने पण करू शकतो आपण, या बिझनेस चालू करू शकतो. तर ह्यासाठी आपल्याला टर्म अँड कंडिशन 2 आहे. एकूण या बिझनेस मध्ये आपल्याला 6 पार्टनर पाहिजे. किती? 6 पार्टनर पाहिजे आणि 3 दिवस तुम्हाला कंटिन्युअस काम करायचे. म्हणजे आज केलं आणि वर्षाने बघू किंवा 6 महिने बघू असं नाही. 3 दिवस सलग काम करायचे. 6 पार्टनर शोधून काढायचे. आदले म्हणजे 2 दिवस आधीच लिस्ट करायची, 2 दिवस त्यांना प्लॅन द्यायचा, सगळं कन्फर्म करायचं आणि आपल्याला बिझनेस मध्ये उतरायच्या टाइमला काय करायचं, याच्यामध्ये साधा आणि सिंपल स्वतः आपण 1040 ने आयडी काढणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्ही स्वतः न सांगता आपल्या अपलाईनची मदत घ्या. काय बऱ्याचशा वेळेस गडबड काय होते की आपल्याकडनं काही शब्द चुकतात आणि ते चुकल्यामुळं जे जॉईनिंग होणार असेल तो सुद्धा जॉईनिंग होत नाही. हा डिजिटल प्रोजेक्ट तिथं डिजिटल पद्धतीने पण आपण सांगू शकतो. त्याला 1040 ने जॉईन झाल्यानंतर आपलं काम काय आहे, 6 पैकी 2 मित्र आपल्याला पहिल्या दिवशी या बिझनेस मध्ये आणायचे, राम आणि लक्ष्मण. हे 2 आणले की यांच्याकडनं 2-2 व्यक्ती करून घ्यायचे. रामकडनं श्री आणि ओम, लक्ष्मणकडनं हरी आणि राहुल, असे तुमचं 6 लोक कंप्लीट झाले. आता इन्कम बघू आपण याच्यातनं किती येणार तुम्हाला. पहिल्या दिवशीचं इन्कम राहील आणि एकाच दिवशी हे करून घे सगळं. तुम्ही स्वतः जॉईन झाले, 2 लोक आले त्यांच्याकडनं 2-2 लोक सेम डे करून घ्यायचं. त्यावेळेस इन्कम येईल तुम्हाला $9 म्हणजेच 846 रुपये येईल. प्लस तुमचं दुसरं घर ओपन होईल. म्हणजे पहिल्या जे लेवल मध्ये तुम्ही 1040 घातले, दुसऱ्या लेवल मध्ये तुम्हाला $18 घालायचे, म्हणजे 1800 रुपये घालायचे होते. पण तुम्हाला इथं लोक आणल्यामुळं ते घर ओपन झालं तुमचं. ते घर केवढ्याचं तुमचं? 1692 रुपयाचं. म्हणजे टोटल तुमचे झाले 2538. ते फ्री ऑफ कॉस्ट उघडलेले तुमचं, पण तुम्ही कॉस्ट पेड केली ती कशी? कम्युनिटी थ्रू. 2538 रुपये झाले. फायदा तुमचा झाला जवळजवळ या बिझनेस मध्ये 1498 रुपये पहिल्या दिवशीचा. तुमचे 1040 रुपये तुम्ही लगेच काढून पण घेतले त्या बिझनेस मधले, जे इन्व्हेस्टमेंट केली तुम्ही ते. हा पहिल्या दिवशीचा फायदा 1498 रुपये. ही तुमची 1040 ची जादू पहिल्या दिवशीची. दुसरा दिवस उगवला, दुसऱ्या दिवशी तुम्हाला काही घर घ्यायची गरज नाही, कारण ऑलरेडी तुमच्याकडे स्लॉट आहे. तुमचा पहिला स्लॉट आहे आणि दुसरा पण स्लॉट आहे. पण आपण पहिल्या स्लॉटचं गणित बघू किती इन्कम येऊ शकतं. दुसऱ्या दिवशी इन्कम येईल काय तुम्हाला? तुमचे 6 पैकी 2 लोक तुम्ही पहिल्या दिवशी इन्व्हेस्ट केले, त्याच्यामध्ये त्या बिझनेस मध्ये आणले. नंतर दुसऱ्या दिवशी 2 ओमकार आणि अनिल नावाचा व्यक्ती आला, त्याच्याकडून प्रत्येकाकडून प्रिया, रेवण आणि सतीश आणि संतोष नावाची व्यक्ती आणली. तुम्हाला इन्कम किती होईल ते बघा. दुसऱ्या दिवशीचं इन्कम राहील तुमचं $27, कारण पहिलं दुसरं घर ओपन आहे म्हणल्यानंतर तुम्हाला प्रिया, रेवण आणि सतीश हे तिन्ही लोक पैसे देतील. ते किती येईल तुम्हाला? 2538 रुपये भेटेल दुसऱ्या दिवशी. प्लस पहिल्या दिवशीचे तुमचे जे 2 लोक होते, राम आणि लक्ष्मण, प्रत्येक व्यक्तीकडून तुम्हाला $36 भेटतील. कारण तिथं तुम्ही जे लाल याचे पैसे कसे इथं तुम्हाला येत नाही, हे वरती जातात. अपलाईन म्हणतो आपण, वरती जातात. तसंच तुम्ही तिथं अपलाईन तयार होता आणि खालच्या व्यक्तीने जरी काम केलं तर तुम्हाला तिथे पैसे येतात. $36 भेटतात, म्हणजे 3384 रुपये. एकूण तुमचं उत्पन्न झालं किंवा इन्कम झाला 2538 प्लस 3384 बरोबर 5922 रुपये तुम्ही दुसऱ्या दिवशी कमवू शकता. आता मित्रांनो विचार करा, तुम्ही काय काम केले? फक्त आपण एक लिस्ट केली आणि 6 लोकांची लिस्ट केलेली आणि प्रत्येक दिवस म्हणजे 3 दिवस आपण 2-2 लोक या बिझनेस मध्ये आणून त्यांच्याकडनं 2-2 करून घेतोय. त्यानंतर तिसरा दिवस तुमचा. तिसऱ्या दिवशी काम काय केलं? उर्वरित जे 2 लोक राहिले तुमचे या लिस्टचे 6 पैकी 2, योगेश आणि दत्तात्रय आणि योगेश नावाचा व्यक्ती आणला. त्यांच्याकडनं परत तेच काम केलं आपण, प्रत्येकाकडून 2-2 करून घ्यायचे. पण या केस मध्ये तुम्हाला तिसऱ्या दिवशीची जे इन्कम राहील $27, 2538 प्लस रामचे पण सायकल फिरणारे, लक्ष्मणची सायकल फिरत त्यांचे तुम्हाला $36 येतील, म्हणजे 3384. ओमकार आणि अनिलचे $36 परत 3384. बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडत असेल हे $36 कुठून आले?
हे दत्तात्रय, योगेश आणि शरद हे तुम्हाला $36 तुम्ही काम करा किंवा नका करू तरी तुम्हाला ते कमवून देणार आहे. फक्त आपल्याला याच्यामध्ये ऍक्टिव्ह लोक लागतात. किती लागतात? 6 लोक. 3 दिवसात आपल्याला मोठ्या स्वरूपात जर पैसा कमवायचा असेल, पुढे जर जायचं असेल तर $9,306 तुम्ही तिसऱ्या दिवशी कमवू शकता. आता टोटल इन्कम बघू आपण याच्यामध्ये किती आला आपलं. पहिल्या दिवशीचं इन्कम 1438, दुसऱ्या दिवशीचं इन्कम आहे 5,922, तिसऱ्या दिवशीचं इन्कम आहे $9,306. टोटल तुमचं अर्निंग झालं $16,726 मित्रांनो. 3च दिवसात इन्कम ही आहे तुमची 1,040 ची जादू. प्लस दुसरा आणि तिसरा स्लॉट ओपन होतो तुमचा ₹1 देता. त्याचं इन्कम येईल ते बेनिफिट. फक्त आपण एका स्लॉटचं गणित सांगितलं तुम्हाला. ज्या लोकांना मोठा पैसा कमवायचा, परत एकदा सांगतो, त्यांनी 4 स्लॉट घेऊन चालू करा. ज्यांच्याकडे पैसा नाही किंवा विश्वास नाही, कधी कधी दोन्ही पण असतं, विश्वास पण नसतो आणि पैसा पण नसतो, त्यावेळेस त्यांनी काय करायचं, एक स्लॉट घेऊन किंवा एक लेवल घेऊन आपण हे काम चालू करू शकतो. परत एकदा सांगतो ही 1,040 ची जादू ही कंपल्शन नाही. ज्याला अडचण आहे, बाहेर निघायचंय, बिझनेस करण्याची फार मोठी इच्छा आहे, त्याच्यासाठी ज्याला बिझनेसमॅन माइंड आहे, डोकं बिझनेस माइंड येतो, मोठा पैसा कमवायचा, त्यांनी डायरेक्ट 4 स्लॉटनी घेऊन काम चालू करायचं आपल्याला. कारण आपलं 90 डेज जे मिशन आहे, 1000 कॉईन कमवायचं, ते तुम्हाला याच्यातनं वेळ लागेल, पण त्यामध्ये जर तुम्ही 4 स्लॉटने चालू केलं तर तिथं फास्ट होऊ शकतो. फास्ट मोठ्या स्वरूपात तुम्ही पैसा कमवू शकता, त्याच्यातनं 1000 कॉईन कमवू शकता. आजचा जो रेट आहे जवळजवळ आपला $5 आसपास आहे. हा 1 ते 2 दिवस राहील. त्याच्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस TNS म्हणजे डायचं जे इन्कम आहे, आता आपलं जे इन्कम येणार आहे ते टोटल तुमचं आता जे सरांनी सांगितल्याप्रमाणे कॉईन वरती येईल, CES कॉईन. आता ही कॉईन काय आहे, तर ह्या करन्सी, या मेटा वेल ह्या प्रोजेक्टची ही करन्सी राहणार. जसं तुमचं रुपये आहे, जर काम केलं कुठे एखाद्या संस्थेत वगैरे किंवा सर्व्हिस केली आपण एखाद्या गव्हर्नमेंट सर्वंट, त्याला रुपयामध्ये येतं. तसंच आपल्याला हे जे इन्कम येतं, आपली ही जी करन्सी, ही स्वतःची करन्सी राहील, ती कॉईन, आणि त्याच्या मार्फत येणार आपल्याला. म्हणजे तुम्ही विचार करा तर कॉईनचा रेट काय राहील, त्याची ताकद काय राहील. तुम्ही ते लगेच विड्रॉल पण करू शकता, USDT मध्ये तुमचं कन्व्हर्जन होईल. त्यामुळे प्रत्येकाने तयार होणं गरजेचं आहे. रेग्युलर मीटिंग अटेंड करणं गरजेचं आहे. झूम मीटिंगला जे लोक राहतील तेच शिकले जातील. आज आहे उद्या नाही असं नाही. जसं आपल्या पोटाला रोज जेवण लागतं, तसंच डोक्याला सुद्धा खुराक लागतो, तो म्हणजे त्या झूम मीटिंगचा. आणि जे झूम मीटिंगला हजर राहतील त्याला तेच लोक पैसे कमवू शकतात. अचानक कधी मध्ये आला पैसा नाही कमवू शकत, कारण त्याला काहीच माहित नसतं. त्यामुळे प्रत्येक लीडरची काळजी घेणं गरजेचं आहे की आपल्या डाऊनलाईन झूम मीटिंगला बसतोय की नाही बसतोय. आपण स्वतः तर बसणं गरजेचं आहे, पण डाऊनलाईनला पण झूम मीटिंगला बसवणं गरजेचं आहे. डेली 1 दिवस बसवणं असं चुकीचं होईल. त्यामुळे मी एवढंच सांगून आजचं जे सेशन दिलं तुम्हाला पाटील सरांनी सांगायचं ते मी थांबवतो. बॅक टू होस्ट. थँक्यू सर. मित्रांनो, आपले ग्रेट अपलाईन माननीय श्याम मिंगे सर यांनी जे आपल्याला 1,040 ची जादू याविषयी मार्गदर्शन केलं, अतिशय सुंदररित्या त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. मित्रांनो, त्यांनी सांगितलंय की पैसे असेल तर 4 स्लॉटनी काम करा आणि नसल तर 1,040 नी करा. मित्रांनो, ह्या पद्धतीने जर आपण